नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो आपला पेपर नंबर 14 आहे, या 14 मधील मॉड्यूल नंबर 3 जे आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने भारतातील परकीय भांडवल हे जे मॉड्यूल आहे यामधील परकीय भांडवलाची गरज नेमकी का आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण सुरुवातीला करणार आहोत। प्रामुख्यानं आपण पाहतो की देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकास घडून येत असताना भांडवल हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। भांडवल संचय आणि भांडवल निर्मिती यांना आर्थिक धोरणाच्या माध्यमातून चालना द्यावी लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळते। देशांतर्गत भांडवली साधनांच्या विकासाबरोबरच परकीय भांडवलाचा ओघ सुद्धा देशामध्ये येणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्या अनुषंगानं प्रामुख्यानं आपण तिची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं परकीय भांडवलाची गरज नेमकी का आहे हे या ठिकाणी पाहणं अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं 1991 नंतर भारतात विदेशी भांडवलाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्ही मार्गानं भारतात विदेशी भांडवलाची गुंतवणूक वाढत गेलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं आपण पाहतो की भारतातील अल्पदर्डी उत्पन्न पातळी या कारणामुळं भांडवल संचयाचा जो वेग आहे हा वेग अतिशय कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। जलद आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून परकीय भांडवलाची गरज ही देशाला असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं परकीय भांडवल म्हणजे नेमकं काय याचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येते की परकीय भांडवल याचा अर्थ साधारणतः आपल्या देशामध्ये गुंतवणुकीच्या उद्देशानं देशाच्या भौगोलिक सीमाबाहेरील विविध देशातून येणारं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भांडवल म्हणजे विदेशी भांडवल होय। याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की भारतामध्ये अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल किंवा इतर अनेक देश असतील, या देशांच्यातून खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती किंवा संस्थांच्याद्वारे आलेलं जे भांडवल आहे या भांडवलाला आपण विदेशी भांडवल असं म्हणत असतो। प्रामुख्यानं हे जे विदेशी भांडवल आहे या विदेशी भांडवलाची गरज नेमकी का आहे किंवा त्याचं महत्त्व नेमकं का आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। आपण पाहतो की प्रामुख्याने भारतासारख्या विकसनशील देशांना आपला जलद आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रसामग्री असेल, तंत्रज्ञान असेल किंवा यंत्राचे सुटे भाग असतील, कच्चा माल असेल याची आयात मोठ्या प्रमाणावरती करावी लागत असलेली आपल्याला दिसून येते। आणि ही आयात करत असताना द्यावं लागणारं जे काही परकीय चलन आहे हे परकीय चलन मोठ्या प्रमाणात द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। आणि प्रामुख्यानं आयातीचं देणं भागवण्याच्या दृष्टिकोनातून देशाला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। या सर्व बाबीचा विचार करत असताना प्रामुख्यानं परकीय भांडवलाची गरज स्पष्ट करत असताना त्यातला पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की अपुरे देशांतर्गत भांडवल म्हणजेच की प्रामुख्यानं परकीय भांडवलाची गरज याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आपण पाहतो की जे अविकसित देश आहेत या अविकसित देशांच्या मध्ये भांडवलाची टंचाई मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि हे देश मुळामध्येच गरीब असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। अल्प उत्पन्नाची पातळी या अविकसित देशांच्या मध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळते। याचा परिणाम म्हणून अल्प उत्पन्नाच्या पातळीचा परिणाम प्रामुख्यानं बचत पातळीवरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। लोकांची बचत कमी असल्यामुळं ते गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा भांडवल निर्मितीचा दर अशा देशांच्या मध्ये कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणून प्रामुख्यानं अशा देशांना परकीय भांडवलाची जी गरज आहे ही गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते। तसेच वाढत्या लोकसंख्येच्या उपभोग्य वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजेच की वाढत्या लोकसंख्येमुळे उपभोग्य वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येते। याचाच परिणाम म्हणून बचत आणि गुंतवणुकीचा दर कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आणि प्रामुख्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं परकीय भांडवल हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। देशांतर्गत बचत आणि गुंतवणुकीचा दर जर आपल्याला वाढवायचा असेल तर परकीय भांडवल याची गरज किंवा त्याचं महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येत असलेलं दिसून येतं। त्यानंतर यातला दुसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, प्रारंभिक धोका स्वीकारणे
प्रामुख्यानं आपण पाहतो की अविकसित किंवा विकसनशील देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाडसी संयोजकांची दुर्मिळता आपल्याला दिसून येते. अनुभव आणि उपक्रमशीलता यांच्या अभावामुळं देशांतर्गत भांडवल विविध उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवलं जात नाही किंवा ते गुंतवण्याच्या दृष्टिकोनातून धाडसी संयोजक पुढे येत नसलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं परकीय भांडवलामुळं देशातील भांडवलाला गुंतवणुकीचा मार्ग सापडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. औद्योगिकीकरणाच्या कार्यक्रमातील सर्व अडथळे याच्यामुळे दूर केले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. सुरुवातीच्या कालखंडातील गुंतवणुकीचे धोके प्रामुख्यानं अनुभवामुळं परकीय भांडवल योग्य प्रमाणात किंवा योग्य पद्धतीनं स्वीकारत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याचा परिणाम काय होतो तर अविकसित देशांच्यामध्ये औद्योगिकीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुलभ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परकीय भांडवलाच्या गुंतवणुकीच्या पुढाकारामुळं औद्योगिकीकरणाचा जो काही कार्यक्रम आहे हा सुरू होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा औद्योगिकीकरणाला जी काही गती आहे ही गती प्राप्त होत असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. देशातील अधिकाधिक लोक औद्योगिक क्षेत्रामध्ये उतरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की सुरुवातीचा जो धोका आहे हा सुरुवातीचा धोका परकीय भांडवलानं स्वीकारल्यामुळं देशामध्ये विकासाची जी काही प्रक्रिया आहे किंवा औद्योगिकीकरणाची जी प्रक्रिया आहे हे वेग घेत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्या दृष्टिकोनातून परकीय भांडवलाची गरज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो आर्थिक विकासाची गती वाढवणे. प्रामुख्यानं जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशातील आर्थिक विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विदेशी भांडवलाची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विकसनशील देशामध्ये बचतीचं प्रमाण कमी असतं. याचा परिणाम म्हणून आर्थिक विकासाची गती वाढवता येत नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं विदेशी भांडवलामुळं काय होतं तर बचतीला चालना मिळते. सुरुवातीला आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी गुंतवणूक उपलब्ध होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून गुंतवणूक वाढीमुळं बचतीचं प्रमाण हळूहळू वाढत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की आर्थिक विकासाची गती आणि देशातील बचतीचा दर आणि गुंतवणुकीचा दर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं परकीय भांडवल किंवा विदेशी भांडवलाची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो देशांतर्गत बचतीला चालना. आपण पाहिलं की प्रामुख्यानं आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून वित्त पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्यानं वित्त पुरवठा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून देशांतर्गत बचत मोठ्या प्रमाणामध्ये वाढणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु आपण पाहिलं की जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांच्यामध्ये भांडवल बाजार मुळामध्येच अप्रगत स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून भांडवल बाजार आणि इतर जे काही घटक आहेत त्यांचा विकास कमी प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं देशातील असणारी जी काही बचत आहे ही बचत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं देशात विस्तृत स्वरूपाच्या बँकिंगच्या सोयी वाढवणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. बँकिंगच्या सोयीतील वाढीमुळे लोकांची बचत प्रामुख्यानं मुख्य प्रवाहामध्ये येते आणि ती योग्य पद्धतीनं उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परकीय भांडवल गुंतवणुकीमुळं देशातील भांडवल बाजाराला जी चालना आहे ही चालना प्राप्त होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. देशात बचतीला चालना मिळून भांडवल निर्मितीचा जो वेग आहे हा वेग वाढतो आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे हे भांडवल देशाच्या वित्तीय बाजारपेठेमधून उपलब्ध होऊ शकतं. त्यासाठी प्रामुख्यानं विदेशी भांडवलाची गरज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो तंत्रज्ञानाला चालना देणे. प्रामुख्यानं परकीय भांडवलाच्या मदतीनं आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खरेदी करता येतं. त्याशिवाय दुर्मिळ उत्पादन घटकही विदेशातून आयात करता येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की व्यावसायिक कौशल्य आत्मसात केलेले व्यवस्थापक असतील तंत्रज्ञ असतील इत्यादी जे काही घटक आहेत ते घटक देशामध्ये वापरले जातात. अविकसित देशांच्यामध्ये प्रामुख्यानं तांत्रिक मागासलेपण आपल्याला दिसून येतो ज्यामुळं कामगारांची असणारी कार्यक्षमता अल्प राहत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून उत्पादन खर्च जास्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कामगारांची उत्पादन क्षमता कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा वेळेला परकीय भांडवल हे तांत्रिक विकासाला चालना देत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परकीय भांडवलाबरोबरच प्रामुख्यानं त्या ठिकाणचे असणारे जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांची सेवा सुद्धा आपल्याला उपलब्ध होत असलेली
उपलब्ध होत असलेली दिसून येते. म्हणजेच की शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन या संस्था स्थापन करून तंत्रज्ञान विकासाला चालना प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने विदेशी भांडवलामुळं किंवा विदेशी भांडवलाचं महत्त्व स्पष्ट करत असताना ज्ञानाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने त्याची गरज आपल्याला स्पष्ट करता येते. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो पायाभूत क्षेत्राचा विकास घडवून आणणं. प्रामुख्याने आपण पाहतो की औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पायाभूत क्षेत्राची प्रगती ही अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु आपण पाहतो की जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांच्या मध्ये भांडवलाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळं पायाभूत सुविधा निर्माण करता येत नसलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशा पायाभूत सुविधा जर निर्माण करायच्या असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये परकीय भांडवलाची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने या पायाभूत सुविधांचा जर आपण विचार केला तर वाहतूक असेल, दळणवळण असेल, वीज निर्मिती असेल, सिंचनाच्या सोयी सुविधा असतील, त्याच पद्धतीने प्रामुख्याने रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक असेल, हे जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विदेशी भांडवलाची गरज आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की मूलभूत आणि अवजड उद्योगधंदे यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विदेशी भांडवलाची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आपण पाहतो की लोखंड उद्योग असेल, पोलाद उद्योग असेल, अभियांत्रिकी उद्योग असतील, त्याच पद्धतीने रेल्वे असेल, जहाज बांधणी असेल, हे जे काही महत्त्वाचे उद्योग आहेत हे महत्त्वाचे उद्योग उभे करणे आणि त्यांचा विकास करणे यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र विकसनशील देशांना हे शक्य होत नाही. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून असे उद्योगधंदे अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं या उद्योगधंद्यांचा जर विकास करायचा असेल तर प्रामुख्यानं कमी दरामध्ये विदेशी भांडवल उपलब्ध होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विदेशी भांडवलाच्या मदतीनं प्रामुख्यानं आपल्या देशाची असणारी जी काही औद्योगिक रचना आहे याच्यामध्ये बदल घडवून आणता येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विदेशी भांडवलाचं महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो रोजगारामध्ये वाढ घडवून आणणे. आपण पाहतो की जे विकसनशील देश आहेत या विकसनशील देशांच्या मध्ये लोकसंख्या वेगानं वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं या विकसनशील देशांच्या मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास मंद गतीनं झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. अविकसित देशांच्या मध्ये असणारी शेतीही मागासलेली आपल्याला पाहावयास मिळते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहावयास मिळतं. जर परकीय भांडवलाच्या मदतीनं आपण पायाभूत आणि मूलभूत उद्योगधंदे जर उभारले, अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रामध्ये परकीय भांडवल जर गुंतवणूक केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ग्रामीण भागातील अतिरिक्त मजूर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थलांतरित करता येतात, जेणेकरून शेती क्षेत्रावरील असणारा जो काही दबाव आहे हा दबाव कमी होतो आणि विकसनशील देशातील शेती क्षेत्रावरती असणारा जो अतिरिक्त ताण आहे हा ताण कमी करता येतो. म्हणजेच प्रामुख्यानं रोजगारामध्ये वाढ घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून परकीय भांडवलाची जी गरज आहे ही गरज या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो व्यवहार शेषाची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं विदेशी भांडवलाची गरज आपल्याला दिसून येते. विकसनशील देशांना आर्थिक विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रतिकूल व्यवहार शेषाच्या समस्येला तोंड द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की देशांना विकासासाठी आवश्यक असणारी यंत्र असतील, भांडवली वस्तू असतील, औद्योगिक कच्चा माल असेल, यंत्राचे सुट्टे भाग असतील, या मोठ्या प्रमाणामध्ये हे घटक आयात करावे लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि प्रामुख्यानं त्या मानानं त्याची निर्मिती अत्यंत कमी आणि प्राथमिक वस्तूंची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून देशाचा जो काही व्यवहार शेष आहे हा तुटीचा निर्माण होत असलेला किंवा प्रतिकूल निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि यामुळं परकीय चलनामुळं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. या समस्येचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून परकीय भांडवल हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परकीय भांडवलामुळं उद्योगाचा विकास आणि शेतीचं आधुनिकीकरण जर केलं तर आयात घटून निर्यातीमध्ये जी वाढ आहे ही वाढ घडवून आणता येते आणि व्यवहार शेषाची जी निर्माण झालेली समस्या आहे ही समस्या आपल्याला सोडवता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो भाववाढीवरती नियंत्रण. विकसनशील देशांना नेहमीच भाववाढीच्या समस्येला तोंड द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे हा विकास होत असताना
या भाववाढीमुळे अधिकाधिक गुंतागुंत निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. देशामध्ये असणारा तुटीचा अर्थभरणा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. याचा परिणाम म्हणून लोकांच्या उत्पन्नाची पातळी वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी प्रचंड प्रमाणावरती वाढते. अशा वस्तूंची विशेषतः त्याच्यामध्ये अन्नधान्याची मागणी ही अलौकिक स्वरूपाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचा पुरवठा वाढवता येणं शक्य नसतं. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. जर अशा परिस्थितीमध्ये विदेशी भांडवलाच्या मदतीने अन्नधान्य आणि आवश्यक उपभोग्य वस्तूची जर आयात केली तर आपल्याला भाववाढीवरती नियंत्रण प्रस्थापित करता येणं शक्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने परकीय भांडवलाचं महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो नैसर्गिक साधन सामग्रीचा विकास करणे. आपण पाहतो की अनेक जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्तीचे साठे आपल्याला दिसून येतात. मात्र भांडवलाच्या कमतरतेमुळं त्याचा पूर्ण क्षमतेने वापर आपल्याला करून घेता येत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान, त्यासाठीचं असणारं व्यवस्थापकीय कौशल्य आपल्याकडे असत नाही. साहजिकच या खनिज संपत्तीचा पर्याप्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून परकीय भांडवलावरती अवलंबून राहावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि जर देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर परकीय भांडवलाचा वापर करणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशाचा आर्थिक विकास वेगाने करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने परकीय भांडवल हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इतर शेवटचं कारण आपल्याला सांगता इतर काही कारणं आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने भूकंप असेल, दुष्काळ असेल, हे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे या नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडामध्ये देशाला परकीय भांडवलाच्या मदतीची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं परकीय भांडवल हे उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं परकीय भांडवलाची गरज किंवा त्याचं महत्त्व नेमकं का आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.